तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत। अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान होणार आहे। अमित शहांची खास उपस्थिती यासाठी असेल। सारसबाग इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल। काल रात्री अमित शाह यांचा पुण्यातील रिट्स कार्टन हॉटेलमध्ये मुक्काम होता, तर आज अमित शाह या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील। अमित शहांच्या उपस्थितीकडे आणि ते नेमकं आज काय संबोधन करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आहे। खरं तर त्यांचा पुणे दौरा हा खूपच चर्चेत आलेला आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरील लाठीचार्जच्या विरोधात विरोधक आक्रमक झालेले असताना अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आल्यानं विरोधक काँग्रेसही आक्रमक झालेली आहे। काँग्रेस नंतर वंचितचंही पुण्यात आंदोलन आहे। उत्सव हॉटेल चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा उधळून जाऊ असा इशारा दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आज पुण्यातील वातावरण तणावाचं असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसने एकीकडे अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन पुकारलेले काँग्रेसचे कार्यकर्ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे। दुसरीकडे वंचितनेही आंदोलन पुकारले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आदित्य भवार यांच्याकडून। आदित्य, काँग्रेस सोबतच आता वंचितनेही आंदोलन पुकारलेले, काय सद्यस्थिती? नक्कीच जर आपण पाहिलं गेलं तर वंचित बहुजन आघाडीने देखील काँग्रेसच्या पाठोपाठ आंदोलन सुरू केलेलं आहे। घोषणाबाजी देखील सुरू केलेली आहे। विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झालेला आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे। आम्हाला कार्यक्रमस्थळी जर जाऊन नाही दिलं तर आम्ही गनिमी कावा पद्धतीने ते कार्यक्रम उधळून लावू असा देखील इशारा वंचितचे शहराध्यक्ष अरविंद तायडे यांनी दिलेला आहे। जर पाहिलं गेलं तर 15 लोकांची संख्या या आंदोलन स्थळावरती आपल्याला पाहायला मिळते। 15 लोकांना फक्त परमिशन देण्यात आलेली आहे आणि या 15 लोकांच्या मध्ये हे सगळं आंदोलन केलं जात आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। रफिक शेख, तुम्ही म्हणताय की तुम्ही आंदोलन स्थळ कार्यक्रम स्थळात जाऊन तो कार्यक्रम उधळून लावू, काय नेमकं करणार आहे? आज बैठला सर की आज आम्ही अमित शहाला संविधान भेट देण्यासाठी आलो। जो संविधानावर जो अधिकारावर बसलाय तो महिलावर जो अन्याय अत्याचार झालो, जो तो म्हणतो की बेटी पढाओ बेटी बचाओ आणि त्या बेटीलाच मारहाण होत असेल तर त्याच्यावर कुठेतरी अन्याय होतं। आम्ही त्याचा कार्यक्रम उधळल्याशिवाय आम्ही राहणार नाही। वंचित बहुजन आघाडी हे सध्या बाळासाहेब आंबेडकर हे युवकाच्या मागे आहे आणि युवकाला 15 कार्यकर्ते आणि असा इशारा कसा ना 15 कार्यकर्ते म्हणलं तर आता बैठले असेल। आम्हाला पोलिसांनी थोडी परमिशन दिली, आमचे कार्यकर्ते तिथे अडकलेले आणि सर्व कार्यकर्त्यांना परमिशन दिलेली नाहीये। किती कार्यकर्ते आमचे आहे 100-150 लोक आहे, 100-150 लोक आहे आणि ते संविधान भेट देणार आहे। संविधान भेट देणार आहे, त्याच्यासाठी आम्ही संविधान घेऊन आलोले। पोलिसाला कार्यक्रम आहे तो राजकीय नाहीये, सामाजिक कार्यक्रम आहे, पुरस्कार दिला जातो। आज बैठला सल युवा पण आहे ना, ते सामाजिक नव्हते बसले, त्यांच्या हक्कासाठी बसले होते। त्यांच्या हक्कासाठी तुम्ही आवाज उचलू नाही शकत, पण तुमचा निषेध करणं गरजेचं आहे। महिलावर जो विनयभंग झालेला आहे, महिलावर जो छेडछाड झाली त्याचा निषेध करणं गरजेचं आहे। त्यांनी अमित शाह जो गृहमंत्री आहे तो आवाज नाही उचलू शकत। काय गृहमंत्री जर राहून तुमचं राजीनामा घेणं गरजेचं आहे। राजीनामा घेणं गरजेचं आहे। मग तुम्ही आता फक्त राजीनाम्याचीच मागणी करताय, फक्त संविधान भेट देण्यासाठी आलेलो आहे। आम्ही त्यांना राजीनामाची पण मागणी केलेली आहे। सध्या बाळासाहेब त्यांची तर आम्ही तर राजीनामा घेणारच आहे। आम्ही फक्त त्यांच्याकडनं हे घेण्यासाठी आलेलो आहे, भेट देण्यासाठी। आम्ही या ठिकाणी 15 लोक जरी असलो तरी बाहेर आमचे 100 कार्यकर्ते आहेत असं वंचितचे कार्यकर्ते आपल्याला बोलताना पाहायला मिळत आहेत। परंतु पोलिसांनी आज ठिकाणी जो पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे त्यानुसार कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्व खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे। तरी देखील वंचितचे कार्यकर्त्यांनी हा थेट इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता काही वेळात जर यांना परवानगी दिली नाही तर वंचितचे कार्यकर्ते या कार्यक्रमस्थळी पोहोचण्यात यशस्वी ठरतील का आणि तिथे कार्यक्रमात गोंधळ होऊ शकतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण कार्यक्रम महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं असा उपस्थित होतोय की एकीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, वंचितच्या कार्यकर्त्यांनी थेट कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिलेला। या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वंचितच्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई केली जाते? अद्याप तरी कोणतीही कारवाई केली गेलेली नाहीये। फक्त त्यांना 15 लोकांना इकडे आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे। कार्यक्रम उधळून लावू असं वंचितचे कार्यकर्ते म्हणत आहेत।
पण कोणताही प्रकार किंवा कोणतेही कार्यकर्ते त्या कार्यक्रमस्थळी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. 1.5 ते 2 किलोमीटर या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे. या ठिकाणावरनं अमित शहा किंवा अजित डोवल यांचा रूट देखील नाही आहे. कार्यक्रमाचं स्थळ 1-1.5 किलोमीटर लांब आहे आणि या ठिकाणावरती त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. परंतु हेच आंदोलन पुढे आंदोलन ते गोंधळात रूपांतर होईल का, ते तिकडे जाण्याचा प्रयत्न करतील का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आदित्य, काँग्रेस आणि वंचितचे कार्यकर्ते एकत्र मिळून कुठेतरी अमित शहा यांच्या दौऱ्याला निषेध करू शकता का? ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी तरी असा प्रकार दिसत नाही, कारण सगळीकडे बॅरिकेटिंग वगैरे लावलेली आहे. पण पाहायला गेलं तर काही कार्यकर्त्यांना डिटेन केलेलं आहे, तर काही कार्यकर्ते अजूनही बाहेर आहेत. जसं वंचितचे कार्यकर्ते म्हणले की आमचे 100 कार्यकर्ते बाहेर आहेत, तसेच काँग्रेसचे काही कार्यकर्ते देखील पोलिसांच्या अद्याप ताब्यात आलेले नाही आहेत. काँग्रेसचे काही कार्यकर्ते जसं प्रशांत जगताप म्हणले कुठेही असू शकतात, ते काळे झेंडे दाखवू शकतात, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे पोलिसांसमोर हा आव्हान वाढलेला आहे. इथे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमित शहाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी तर घेतलेली आहे. परंतु कार्यकर्ते कुठल्या रूपात येतात, कुठल्या वेशात येतात, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण काही वेळातच आता हा कार्यक्रम सुरू होईल आणि कार्यक्रमानंतर जर हा कुठला प्रकार घडला तर पोलिसांसमोर हे मोठं आव्हान असणार आहे. निश्चित आदित्य, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.